प्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि पूजनीय भजन यांना माझ्या त्रिवार वंदन. आपणास मैत्रीपूर्ण जय हिंद. आजचा जो विषय आहे हा आहे सम्यक दृष्टी. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निवारण. दुःख जन्मल्यापासून तर मरणापर्यंत दुःख आहे. जन्मल्यापासून तर मरणापर्यंत दुःख आहे. परंतु तथागत काय म्हणतात, दुःख हे जीवन जे आहे हे बहुमूल्य आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, जीवन हे बहुमूल्य आहे. जीवन हे दुःखमय नाही आहे. जीवन हे कधी दुःखमय नाही आहे. तर आपण जिवंत पण असताना आपण निब्बाणमध्ये जीवन जगा. निब्बाण म्हणजे सुखी आणि समाधानी जीवन जगणे, आणि निर्माण म्हणजे मृत्यू. मृत्यूनंतर आपलं अस्तित्व समाप्त होते. तर निब्बाणाला महत्त्व देऊन तथागतांनी म्हटलं आहे की तुम्ही जिवंत असेपर्यंत आपण सुखी आणि समाधानी जीवन जगा. दुःख, दुःख समुदाय अनेक आहेत. दुःख जे समुदाय आहेत अनेक आहेत. व्यक्तिगत आहेत, सामाजिकही आहेत, परिवारामध्ये सुद्धा दुःख आहेत. परंतु दुःखाचे निवारण करण्याकरता तुम्हाला जर कार्य करायचे असेल तर कुशल कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुम्हाला किंवा आम्हाला किंवा सर्वांना दुःख होणार नाही असं आपण वातावरण निर्माण करणे, असं आपण वागणे, तर आपण दुःख सुद्धा आपण निवारण करू शकतो. मागबांनी सांगितलं काया वाचा माने जे काय आहेत यांनी जे दुःख निर्माण होतो आहे, तर हे दुःख हे कुशल अकुशल कार्य करण्यापेक्षा कुशल कार्य करणार, तर हा दुःख समुदाय आपण येऊ शकत नाही. दुःखाचे निरोधन ते आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये ते दुःख निरोधन दिलेलं आहे. दुःखमुक्ती मार्ग तोच आहे आणि दुःख निवारण हे जे आहे तेच आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आहे. आता जनरली वर्तमान काळामध्ये काय झालेलं आहे की पुरोहित हा वर्ग जो आहे, हा पुरोहित वर्ग वर्चस्व निर्माण का करतो की तो ईश्वराची भीती दाखवतो. पण ईश्वर नाही आहे, कुठेच नाही ईश्वर. ईश्वर कुठेच नाही, ईश्वर तुम्हाला दिसत नाही. परंतु त्यांनी काय केलं, ईश्वराला पुढे करून आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून काही झालं तरी ईश्वर, मला सांगा, एखाद्या नाभेमध्ये 10 लोक बसलेले आहेत, 5 लोक मरण पावले आणि 5 लोक तर जिवंतच आहेत. मग त्या ईश्वराने त्या जे मेलेले त्यांना का वाचवलं नाही? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ईश्वर नावाची कल्पना जर आपण यांना पुढे आणली तर त्यांना एक भीती निर्माण झालेली आहे. आणि आज तेच चालू आहे, जगामध्ये तेच चालू आहे. ईश्वराला पुढे करायचं आणि आपले काम करून घ्यायचं. ईश्वराला पुढे करायचं आणि आपले काम करून घ्यायचं. तशाच प्रकारे ही माणसं पुरोहितवादी जी निर्माण झालेले आहे, त्या पुरोहितवादीचे वर्चस्व निर्माण झालेलं आहे पूजापाठ करणं. या पूजापाठमध्ये इतकं गुंतवून ठेवतात की त्यांच्या तर दुसरं काही भानगड राहत नाही, फक्त ईश्वर 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 असतं. तर तशा प्रकारे हा पुरोहितवादी आपल्यापेक्षा वर्चस्व झालेला आहे. त्यांना ज्ञान काहीच नसते, त्यांना ज्ञान मुळीच नसते. परंतु ते जे ऐकणारे असतात ते त्यांच्या याचे असतात, त्यांच्या विचाराचे असतात, आणि म्हणून मग तो असा सांगत बसतो. हा वर्चस्वादी झालेला आहे आणि शोषण करतो, ते आपलं शोषण करतो आहे. शोषण तो करतं कारण आपण अज्ञानी असतो. अशा तऱ्हेने ही मानसिकता आपली बदलली पाहिजे. ही जी आपली मानसिकता आहे ना, ही मानसिकता आपली बदलली आहे. जोपर्यंत आपली मानसिकता आपण बदलवणार नाही तोपर्यंत आपण चांगले कार्य करू शकणार नाही. अशा तऱ्हेने आहेत. पारिवारिक दुःख आहे, सामुदायिक, सर्वात सामाजिक आहे. सामाजिक दुःख अनेक आहे. आणि सामाजिक दुःखातून नैसर्गिक म्हणजे काय की एखादा दुष्काळ पडतो, भूकंप होतो आहे, नद्याला पूर येतो आहे, वादळ येतो आहे, अशा तऱ्हेचे काय की नैसर्गिक आहे. हे नैसर्गिक प्रमाणे आहेत की हे सर्व आपलं काय दुःखाचे हे आहेत. किंवा एखादा पाऊस झाला, शेतकऱ्या पाऊस आला, खूप आला, काही आला, आपलं नुकसान झालं तर आपल्याला असं वाटतं की अरे आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. हे अशा तऱ्हेनं आहे. तर आता आपण अंधकारातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. जे कोणी सांगत असेल तर आपल्या बुद्धीला पटेल
तरच आपण ते कार्य करायला पाहिजे. तो सांगते म्हणून नाही, तो सांगते म्हणून मुळीच नाही, पण आपल्या सतसत विवेक बुद्धीला ते आपल्याला पटलं पाहिजे, तरच आपण ह्या अंधकारातून आपण निघणार. तर तो सांगते म्हणून आपण ऐकायचं तर त्याच्यामुळे काय की आपलंच तुझा नुकसान होत आहे. मन तथागतांनी मानवाच्या मनाला केंद्रबिंदू मानलेलं आहे, त्या लोकांनी ईश्वराला मानलेलं आहे, परंतु तथागतांनी काय केलं, आपल्या सतविवेक बुद्धीला मनाला मानव हा केंद्रबिंदू आहे. मनाच्या मन हे मानवाचं मन हे केंद्रबिंदू आहे. बॉडी काही करत नाही, बॉडी कोणतंच काम करत नाही, बॉडी नाही सांगत, पण मन सांगतंय हे तुम्हाला हे काय करायचे का ते कार्य करायचे आहे. अशा तऱ्हेने हे मनाचे आहे. मन अज्ञान, ज्ञान कसं आहे की ते आपण ओळखलं पाहिजे. ते ज्ञानामुळे जर आपला फायदा होत असेल तर आपण अवश्य ग्रहण करायला पाहिजे. आणि जे ज्ञान जर आपल्या कोणत्याच कामाचं नाही आहे तर आपण ते घ्यायला नको आहे. अशा तऱ्हेने म्हणजे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. मला माझ्या अल्पबुद्धीने जे मला सांगता आलं तितकं मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. जय भीम साहेब. म्हणजे बंतेजींनी आता सांगितलं की सम्यक दृष्ट्या विषय खूप व्यापक आहे आणि त्याच्यापैकीच हे सगळे जे लिहिलेलं आहे बंतेजींनी, हे दृष्टी आपल्या ठिकाणी प्रत्येकाविषयी असली पाहिजे. मग इकडचा तुमचा पुरोहित वर्ग असो, वर्चस्ववादी असो, तुमचं आरक्षण असो. आता याच्यातला कसा एक मुद्दा घेऊन जर बोललं तर थोडंसं 2 मिनिट बोलता येते. एवढे घेतलं तर काही डोक्यात राहणार नाही. म्हणून आपण आता बंतेजींनी जो एक मुद्दा सांगितला नाही ते आरक्षणाचा, सध्या त्याच्यावर वादळ सुरू आहे अबाकडे वर्गीकरण. तर वर्गीकरणाच्या अनुसूचित जातीचं जे वर्गीकरण आहे, न्यायालयानं आपलेच CJI होते, त्यांनी निर्णय दिला त्याच्या 7 बेंचनं आणि ते तिथूनच मग ती प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे आपलेच पाय आपल्या गळ्यात आपण टाकून घेतले असं याच्यावरून दिसते. आणि हा सत्य परिस्थिती आहे ती, कारण त्यांना कोणाचं बंधन नव्हतं. वास्तविक पाहता त्यांच्यावर बंधनच नव्हतं, कारण सुप्रीम होते ते काही करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट आपलं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे नेहमीची आपल्या मग खरून लावून घेतली आपण. वास्तविक आता आरक्षणाची कालच शाहू महाराजांची जयंती झाली. आरक्षणाचे जनक कोण आहे? शाहू महाराज आहे. शाहू महाराजांनी 50% आरक्षण 2 जुलैला लागू केलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये 1902ला त्यांनी आरक्षण लागू केलेलं आहे 50%. आता आरक्षणाचा उद्देश काय होता? काय असते आरक्षणाचा उद्देश? की खालच्या स्तरातल्या लोकांना प्रतिनिधित्व देणं आणि त्यांची आर्थिक सामाजिक ही परिस्थिती सुधारणं. आता त्यांच्या काळातही तर शिक्षणही नव्हतं. मग आरक्षण कसं दिलं त्यांनी? की पहिले शिक्षणाची सोय केली. शिक्षण शिकायला लोक जात नव्हते, त्यांना पालकाला 1 रुपया दंड केला. दुसरी गोष्ट की तिथं मुलं उपाशी जायचे, म्हणून मिड डे मील प्रोग्राम शाहू महाराजांनी सुरू केलेला. आज जे खिचडी भेटते का नाही मुलांना, ते मिड डे मील मध्यान्ह भोजनाचा प्रोग्राम शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा, तिथून सुरू. कारण उपाशी जात होते अस्पृश्यांचे पोरं त्यावेळेस. 1 रुपया पालकांना दंडही केला होता त्यांनी जर पाठवलं नाही तर. मग शिक्षण शिकूनच काही पोट भराल का त्यांचं? नाही. मग तिथून त्यांना कल्पना आली की यांना आपल्या प्रशासनामध्ये राज्यकारभारामध्ये घ्यावं लागेल, म्हणजे नोकरी द्यावं लागेल. आणि हे नोकरी देण्याच्या हिशोबाने त्यांनी 50% आरक्षणाची अट टाकली होती. मग ओबीसीला 27%, अनुसूचित जाती SC मध्ये आपण येतो, आपला बुद्धिस्ट म्हणजे पूर्वीचा महार त्याला 13%, अशा प्रकारे, आणि 7% STला. आता बघ त्याच्या यादीचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर 1932च्या गोलमेज परिषदेचा, आता बंतेजींनी सांगितलं बरं आपल्याला उदाहरण, तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, की त्यावेळेसच 1932ला गांधीजी सोबत जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा बाबासाहेबांनी हेच मुद्दे मांडले होते. हे महाडचं उदाहरण घेतात भंतेजी दिलं का नाही, त्याला पूरक आहे ते, की तुम्ही जे म्हणता हिंदू साहेब आहे तर हे हिंदू नाही, हिंदू असते मग आम्हाला पाणी नसते पिऊ देता आलं का, त्यांना मंदिरात नसतं देऊ देता आलं का. मग तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की हे वेगळे आहे. बाबासाहेब म्हणते हे खरी आहे. आणि म्हणून मग त्यावेळेसच बाबासाहेबांनी 1935चा कायदा आहे इंग्रजांच्या वेळेचा, की अनुसूचित जातीमध्ये ह्या 58 जाती टाकल्या. होमोजियस म्हणजे ज्याचं एक जिन्सी जाती जी आहेत, 59 जाती आपल्या या महाराष्ट्रामध्ये, ते कुठे टाकल्या? या अनुसूचित जातीमध्ये टाकल्या, SC मध्ये. आणि ST मध्ये 7% टाकलेला.
आणि ओबीसी मध्ये 27%, म्हणजे बाकीच्या ओबीसी मध्ये कोण टाकले, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, आणि आदिवासी म्हणजे एसटी 7%, आणि आपण एससी मध्ये 13%. आता पहा, आता वर्गीकरण कोणाचं होऊन राहिलं 13%चं, 59 जातीचं, जे सीजीआयनं जे निर्णय दिला का नाही 59. आता 59 जातीमध्ये 58 जाती हिंदूच आहेत, आणि आपली एकच जात बौद्ध हे एकच जात आहे. तर त्याच्यामध्ये या 13% मध्ये 8% बौद्धच आहेत. पहा किती टक्के, 13 मधले 8 गेले म्हणजे राहिले किती, 5%. आकडेवारी आहे बरी, 5% राहिले की नाही, तर 5% मध्ये मग 58 जाती बसते. आणि शेवटची जात अशी आहे या 58 मध्ये बी, की ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रात फक्त 15च आहे. किती आहे ते लोकसंख्या, फक्त 15. मग लोकसंख्येच्या प्रमाणात जर तुम्ही 5% वाटले, तर कोणाला अर्धा टक्का जाईल, कोणाला 0.5% जाईल, कोणाला 0.05 येईल, कोणाला 0.01 येईल, कोणाला 0.02 येईल. ते 5%चं वाटा होईल, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांचा घाटा आहे. आणि आपल्या बुद्ध बोलायचं झालं बुद्धांपुरतं 8%, आपण 8%मध्ये आपला कोटा आजच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटनं फक्त 5% भरलेला आहे. म्हणजे आपलाच कोटा अजून 3% शिल्लक आहे. आपला कोटा किती शिल्लक आहे, 3% शिल्लक आहे अजूनही बी. मग आपली मागणी काय पाहिजे, पहिले आमचा बॅकलॉगच भरा ना. वर्गीकरण कशाला करता, काहीच काम नाही वर्ग. आणि घटनेमध्ये जे 340 कलम ओबीसी साठी आहे, 341 कलम एससी साठी आहे, तर त्याच्यामध्ये हे उपवर्गीकरण कुठेही घटनेमध्ये दिलेलं नाही. एवढंच द्यायचं, घटनेमध्ये क्रिमिलेअर सुद्धा नाही, किंवा 10% EGS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे सुद्धा नाही आहे घटनेमध्ये. हे सगळं यायच्या सोयीसाठी, आणि याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे की फक्त बुद्धिस्टांना बदनाम करणे. याच्यामधलं एक मोठं षडयंत्र आहे याच्या मागे. 13% बुद्धिस्टांनी काहीतरी लोकांच्या डोक्यात टाकून दिलं की बुद्धिस्टांनी तुमच्या जागा पडवल्या. वास्तविकता आपलाच कोटा शिल्लक आहे. आकडेवारी सांगते बरे, मी नाही सांगून राहिलो, ते सत्य आकडेवारी आहे, मी बोललोय. तुम्ही सुद्धा कार्यक्रम टीव्हीवर पाहत असाल. आता मी काही त्यातला तज्ञ नाही, पण मला जेवढं माहिती आहे मी तुम्हाला ते सांगून राहिलो. तर याच्यामध्ये फार मोठी फसवणूक आहे आपली. आणि वर्गीकरणामध्ये या मातंगाला जे लावून दिलेलं आहे त्यांनी, त्यांची काही सगळे लोक सहमत नाही. तुम्ही, मी त्या दिवशी मोर्चामध्ये होतो, सगळ्या 9 जिल्ह्याचे लोक आपल्या आलेले होते विदर्भाचे. त्याच्यामध्ये प्रत्येक समाजातला एक प्रतिनिधीचं भाषण दिली, तर ते सुद्धा त्यांना सुद्धा मान्य नाही. परंतु या भाजपनं काय केलेलं आहे आजच्या सरकारनं, की हे काहीतरी मोर्चे समोर करून दिले आणि त्यांच्यामध्ये आपला हा वाद पेटून दिला. म्हणून मग आता सम्यक दृष्टीच्या हिशोबानं काय करायला लागणार आहे, की आपली दृष्टी ती असली पाहिजे. आंदोलन कसे करायचे याची सुद्धा आपल्याला थोडीशी दिशा असली पाहिजे, कुठे आपण गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे. आणि हे संघर्षातच मी तुम्हाला बरेचदा बोलत असतो की संघर्ष तर बाबासाहेब सांगितलंय, तुमच्या पाठीशी संघर्ष लागलेलाच आहे, हे करतच राहावं लागणार आहे आपल्याला. तर आपली सत्ता नाही, आज तर सगळेच काही भंतीजींनी सांगितलं, सारे खासदार आमदार सगळे खरेदी करत सुरू आहे. म्हणजे 240चं जे होतं त्यांचं संख्याबळ, त्याच्यामध्ये आता ते पक्क केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोणतेही कायदे करू शकतात ते. पण तरी पण ते घाबरून न जाता आपली एकजूट असणं, संघटित असणं हे फार महत्वाचं आहे आपल्याला. कारण संघटित असल्याशिवाय आपण लढत देऊ शकणार नाही. आणि त्यांना हे वर्गीकरण त्याच्यासाठी आहे, कारण लढणारी जनता कोण आहे, फक्त बुद्धिस्ट लोक आहेत. कोणतेही ओबीसी समाजा आपण असलो, एसटीवर अन्याय अत्याचार झाला, कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार असो, आरक्षणातल्या बाबतीतला असो, किंवा ती जातीय असो, किंवा कुठल्याही असो, तरी आपणच पुढे निघतो सर्वांसाठी. आणि म्हणून मग त्यांना हे बुद्धिस्ट लोकांना खरं म्हणजे याच्यात टार्गेट करणं सुरू झालेलं आहे, की सगळे यायचे आंदोलन. आज तुम्ही ना पाहत का, आपलं विमानतळाचं हस्तांतर केलंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, आज कालचीच घटना आहे. पण ते हस्तांतरित केलंच ना, ते गेलंच ना प्रायव्हेट मध्ये. काय होणार आहे त्याच्यामध्ये, की तुमच्या लगेजवर टॅक्स आकारण्यात जाईल, तुम्हाला हे सामान नेता येणार नाही, ते सामान नेता. आता मी मुदन कोणाला पडून राहिला, म्हणजे शोषण कोणाचं होऊन राहिलं, आपलं होऊन राहिलं. म्हणून आता त्याच्या ताब्यात जर गेलं तर वेगवेगळे नियम लावतात, वेगवेगळे कायदे कानून तयार करतात, आणि अशा प्रकारचं तुमचं शोषण, म्हणजे तुमच्या सांगायचा उद्देश हा आहे माझा, की अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या वाटा विकासाचे मार्ग बंद करत आहेत. त्याचे एक सरकार काय करून राहिलं, की तुमचे विकासाचे मार्ग सगळे बंद करून राहिले. म्हणून तुम्ही सम्यक दृष्टी ही संकल्पना ही समजून घेतली पाहिजे. शाहू महाराजांचा विषय होता कालचा, खूप सुंदर विषय होता, त्याच्यामध्ये खूप काही आलेला आहे. तर हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आमच्या या धर्मवर्गाला, आम्हाला सुद्धा 2 शब्द बोलण्यास संधी मिळेल, त्याबद्दल मी सर्वांचे
मनपूर्वक आभार मानतो. बनतेजींना सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, धन्यवाद. इसमें इस संसार में दुख है, दुख और समस्या में है. पूरे संसार में आप कहीं भी जाइए, अमेरिका जाइए, यूरोप जाइए, चाइना जाइए, जापान जाइए, जहाँ पे लोग हैं वहाँ पे दुख और समस्या है. चाहे गरीब हो, चाहे अमीर हो, जो कोई भी हो, उसको समस्या दुख से गुजरना ही पड़ता है. इसलिए बाबा साहब आम्बेडकर क्या कहते हैं कि संसार ये कारागृह है. कारागृह है यानी संसार में चारों तरफ दुख और समस्या संसार में व्याप्त है. संसार किस में व्याप्त है? दुख और समस्या से संसार व्याप्त है, व्याप्त है. ये बात बिल्कुल हमें समझना है. हम ये पहले समझना जरूरी है कि ये पहला रह सत्य है. पहला आर्य सत्य कौन सा है? सत्य, नोबल ट्रूथ. फर्स्ट नोबल ट्रूथ इज द सफरिंग एंड प्रॉब्लम. समस्या और दुख ये सत्य है पूरे विश्व में. चाहे कोई समाज का हो, चाहे कोई धर्म का हो, चाहे कोई भी हो, जो भी संसार में पैदा हुआ वो दुख लेके पैदा हुआ. यानी समस्या उसके पीछे है, दुख उसके पीछे है. तो हमें इसको समझने की आवश्यकता है. इसको हमें समझने की आवश्यकता है कि अगर इसको हम समझते तो हमारा जीवन एक अलग तरह का होता. हम किसी को समस्याग्रस्त नहीं करते, किसी को दुखी नहीं करते, किसी को तकलीफ नहीं देते, किसी को पीड़ा नहीं देते. जब हमें समझ में आएगा कि संसार में दुख है, दुख सभी को भोगना पड़ता है, तो हम एक दूसरे को क्यों दुखी करें, एक दूसरे को परेशान क्यों करें, हम एक दूसरे पे क्यों दोष दें. तो इस तरह से मनुष्य इस संसार में बाबा साहब कहते हैं कि कैदी है. दोष मुक्त जीवन जी रहा है, दोष युक्त. यानी समस्या निर्माण मनुष्य के द्वारा ही समस्या निर्माण होती है. जो भी समस्या निर्माण होती है चाहे विश्व में कहीं भी, वो समस्या ईश्वर परमेश्वर द्वारा निर्माण नहीं होती. तो जो भी समस्या निर्माण होती है वो मनुष्य के द्वारा ही निर्माण होती है. एक मनुष्य का व्यवहार दूसरे मनुष्य के साथ में, ये दूसरा मनुष्य है, इसके बीच में व्यवहार है. यानी संबंध, एक ये मनुष्य का इस मनुष्य से संबंध यानी व्यवहार. अगर अच्छा व्यवहार है एक मनुष्य का व्यवहार दूसरे मनुष्य के साथ में अगर अच्छा व्यवहार है तो दोनों के जीवन में सुख निर्माण होगा. सुख शांति कब मिलेगी? जब ये मनुष्य का व्यवहार अच्छा व्यवहार दोनों करते हैं आपस में, तो इसका परिणाम क्या होगा? सुख शांति मिलेगी, सुख समाधान मिलेगा.
अगर एक इंसान दूसरे इंसान के साथ में बुरा व्यवहार करता है, गलत व्यवहार करता है, तो उसमें दुख निर्माण होगा, समस्या निर्माण होगी। ये जो समस्या दुख है वो किससे निर्माण हो रही है? व्यवहार के द्वारा। व्यवहार यानी दोष युक्त जीवन, डिफेक्टिव लाइफ। अपने डिफेक्टिव लाइफ, डिफेक्टिव बिहेवियर, हमारा दोष मुक्त जीवन, दोष युक्त जीवन, हमारा डिफेक्टिव दोष युक्त व्यवहार, डिफेक्टिव बिहेवियर, हमारे डिफेक्टिव बिहेवियर के वजह से, डिफेक्टिव हमारे स्वभाव के वजह से, डिफेक्टिव हमारे आचरण के वजह से, दोष युक्त आचरण के वजह से मनुष्य में दुख समस्या निर्माण हो रही है। पहले क्या बताया बाबा साहब ने कि संसार ये है दुखमय, संसार में दुख व्याप्त है। संसार में हर आदमी को दुख पीड़ा सहन करना पड़ता है, हर इंसान को, चाहे उसके पास करोड़पति हो, फिर भी उसको दुख है, समस्या है। लेकिन वो समस्या क्यों निर्माण होती है? क्योंकि ये समस्या इसलिए निर्माण हो रही कि ये मनुष्य दूसरे मनुष्य के साथ में जो व्यवहार होता है वो बुरा व्यवहार कर रहा है, इसलिए दुख निर्माण होता है। तो ये बुरा व्यवहार कौन कर रहे हैं? एक मनुष्य दूसरे मनुष्य के साथ बुरा व्यवहार कौन कर रहे हैं? ये लोग कर रहे हैं। ये तीनों मानसिकता के लोग जो है वो पूरे संसार में दुख निर्माण कर रहे हैं। अभी हम कहते तृष्णा, आसक्ति, ये वो, ये तो मनोविकार है। तृष्णा, आसक्ति, द्वेष, क्रोध, ये तो मनो अज्ञान, ये मनोविकार है कि ये अज्ञानता के वजह से दोष युक्त जीवन जी रहा है, अज्ञानता की वजह से। What is the reason of his behavior? Is the reason his behavior, he is not understanding how to live with each other. एक मेक के साथ में हम कैसे रहे, बिहेवियर कैसे करें, इसकी अज्ञानता, इग्नोरेंसी, ये अज्ञानता के वजह से इसका जीवन दोष युक्त है। अज्ञानता के वजह से एक मनुष्य का व्यवहार दूसरे मनुष्य के व्यवहार के साथ में ठीक नहीं हो रहा है। इसका कारण है अज्ञानता, इसका कारण है अज्ञानता। और ये अज्ञानता जो कौन फैला रहे? ये लोग फैला रहे। समाज में अज्ञानता कौन फैला रहा? ईश्वर के नाम से झूठ बोल करके, कई गलत व्यवहार करके, ये पूरा ये शोषणवादी व्यवस्था समाज में सत्य यानी सत्य का पता ही लगने नहीं देते। सत्य और न्याय अभी धीरे धीरे समाज से गायब हो रहा है। न्याय भी नहीं मिल रहा है और सत्य भी विजय नहीं हो रहा है, सत्य का विजय नहीं हो रहा है। सत्य और न्याय ये लोग, इन लोगों के सामने नहीं टिक रहा है। तो ये जो अज्ञानता है हमारे मन में, अज्ञानता के वजह से हमारे व्यवहार में दोष निर्माण होते हैं और हमारे मन में जो दोष निर्माण होते हैं, हमारे व्यवहार में दोष निर्माण होते हैं, इसलिए दुख निर्माण होता है, समस्या निर्माण होते हैं। समझ गया?
संसार दुख से व्याप्त है, यानी दुख समस्या से कोई छूट नहीं सकता। हर एक को दुख झेलना ही पड़ेगा, समस्या से जाना ही पड़ेगा, हर एक को संघर्ष करना ही पड़ेगा। वो रास्ता ही है, दुख से जाता है। लेकिन उसके वो मनुष्य है, मनुष्य इस संसार में रहता है, इसलिए वो कैदी है। ये दुख के संसार में, कारागृह में, समस्या के मनुष्य कैदी के रूप में है, यानी मनुष्य को ये समस्या दुख से जाना ही पड़ता है। कोई भी मनुष्य छूट नहीं सकता, कोई भी मनुष्य छूट नहीं सकता। अब ये मनुष्य कैदी बन गया, यानी ये छूट नहीं सकता। क्यों? क्योंकि ये दोष, उसमें अज्ञानता है, और अज्ञानता के वजह से उसका जो व्यवहार है वो दोष युक्त व्यवहार हो गया, इसलिए वो दुखी बन गया। संसार में दुख चल रहा है। जैसे इतिहास में हम देखेंगे कि सम्राट अशोक के राज में, सम्राट अशोक का राज सुवर्ण काल था। सम्राट अशोक ने सबको ये किया, सबके लिए सुविधा। हमेशा सम्राट अशोक के राज में सर्वे होता था, और सर्वे में जो भी दुखी है, जिसकी जो भी समस्या है, वो सर्वे में ढूंढते थे इसके क्या समस्या है। समस्या ढूंढने का ही काम वहां पे ज्यादातर चलता था। और बुद्ध धर्म में सबसे मुख्य जो काम है वो पूजा अर्चा कर्मकांड नहीं है। हम इतने गलत जगह रास्ते पे जा रहे हैं कि हमको ले जा रही है, और हम जा रहे हैं क्योंकि हमारे में अज्ञान है। हम समझ नहीं पा रहे, ना बाबा साहब को समझ रहे, ना बुद्ध को समझ रहे। जब बाबा साहब नहीं समझे तो बुद्ध क्या समझेगा तुमको? हमको गलत जगह पे लेके जा रहे हैं कि गलत जगह। जैसे अभी गृह प्रवेश है, गृह प्रवेश हम क्यों करते? क्योंकि उसमें एक संगठित लोग रहते, अपने रिश्तेदार आते, इकट्ठा आते हैं। इससे गृह शांति का नहीं होता, लेकिन सबका मिलन होता है और एक धम्म पे चर्चा होती है, एक कारण होता है। जैसे आपके घर में परित्राण से जो गाथाएं बोलेंगे, पूजा करेंगे, उससे भला होने वाला नहीं है। लेकिन उससे क्या होता है कि एक रिश्तेदार दूसरे रिश्तेदार के आता है, एक बाजू का आदमी तुम्हारे घर में आता है, तुम्हारे आपसे संबंध बढ़ते हैं, और एक धम्म की चर्चा वहां पे होती है। धर्म में एक धम्म का भाव, आभास जो है, वो धम्म का निर्माण हो जाता है। इससे वह घर का वातावरण ठीक हो जाता है। लेकिन तुम्हारी समस्या दूर नहीं होती। जो कुछ लोगों के दिल में जो है कि अगर मैं नए मकान में बिना पूजा करके जाऊंगा तो मेरे लिए समस्या खड़ी हो जाएंगी, कुछ दुख होगा, ये नहीं है, ये गलत है। आप पूजा करके जाओ या न जाओ, उससे कोई फर्क नहीं पड़ता। लेकिन पूजा करके जाने का मतलब जो है कि एक सबको इकट्ठा बुला करके एक अच्छा वातावरण निर्माण करने के लिए हम वो कार्यक्रम रखते हैं। जैसा नामकरण विधि है, ये जो जितने भी संस्कार है, बाबा साहब ने भी बोला कि संस्कार के लिए बाबा साहब ने विरोध नहीं किया। संस्कार करने, जैसा शादी करना है आपको तो विधि होना, बिना विधि से शादी कैसे होगी? विधि यानी कोई भी, सिर्फ तीसरा पंचशील भी बोलो, लेकिन एक विधि होना, वो विधि से और सब लोग इकट्ठा रहेंगे तो एक अच्छा कभी वातावरण, यानी सब इकट्ठा खाते हैं, इकट्ठा आते हैं, तो ये संघ भी निर्माण करना जरूरी होता है, संगठित होना भी जरूरी होता है। इसलिए ये समझ लो कि हमारा जो व्यवहार
अज्ञानता के वजह से हमारा जो जीवन है, हमारे हाथ से गलतियां होती है, हमारे हाथ से कुछ दोष निर्माण होते हैं अज्ञानता की वजह से, और इससे हमारे जीवन में दुख निर्माण होता है, समस्या निर्माण होती है। तो इसलिए हमारा पहला काम क्या है? बाबा साहब ने बोला कि ये संसार में मनुष्य है, मनुष्य का जो कैदी है, और वो मनुष्य दोष युक्त जीवन जी रहा है। ये मनुष्य को समझ नहीं आ रहा है, मनुष्य को समझ नहीं आ रहा। वो दुखी है संसार में, लेकिन उसके समझ में नहीं आ रहा कि मैं क्यों दुखी हूं, मैं क्यों समस्याग्रस्त हूं। अब लोग अनेक बहुत से कारण अपने अपने धर्म के अनुसार अलग अलग कारण बताते हैं। कोई बोलेंगे कि तू आप दर्शन के लिए नहीं गया, कोई बोलेंगे कि तू पूजा नहीं की, कोई बोलेंगे कि सत्यनारायण की पूजा क्यों नहीं की। यानी अलग अलग कारण हो सकते हैं, लेकिन सबसे महत्व की बात बाबा साहब ने बोला कि अज्ञानता के वजह से मनुष्य दोषयुक्त जीवन जी रहा है, और दोषयुक्त जीवन जीने के वजह से मनुष्य दुखी है। दोषयुक्त जीवन जीने से मनुष्य दुखी है। तो हमें अज्ञान को दूर करना जरूरी है। उसकी जड़ कहाँ है? अज्ञान में जड़ है। इग्नोरेंस, बाबा साहब ने बुद्ध इन धम्मा में लिखा है, इग्नोरेंस इज द रूट ऑफ सफरिंग। बाबा साहब ने बुद्ध इन धम्मा में लिखा है कि इग्नोरेंस इज द रूट्स ऑफ सफरिंग। आप पहली कैसे बोलते हो? अभी क्या बोले? आप पहली बोल रहा हूँ आणि अंधकार कसा आहे याला समजून नाही राहिलं. त्यात एवढी आहे याला समजून नाही राहिलं काय करायचं काय. आणि म्हणून होतं म्हणतात की प्रत्येकाजवळ मन आहे. मन एक असं साधन आहे. मन एक असं साधन आहे. बाबासाहेब म्हणतात की मन एक फार मोठं साधन आहे माणसाचं. मनासारखं साधन कोणतंच नाही. एक खूप मोठं इन्स्ट्रुमेंट म्हणजे बाबासाहेब म्हणतात की माइंड इज द इन्स्ट्रुमेंट, एक साधन आहे आपल्याला. आणि या साधनाचा उपयोग आपण करायला पाहिजे. मन आपल्याकडे आहे आणि मनामध्ये काय आहे? विल पॉवर आहे, मनोबल आहे. मन साधन नाही आहे, मनोबल आहे. विल पॉवर आहे याच्यामध्ये, मनामध्ये. मनुष्य सगळं काय करू शकतो मन असल्यामुळे. मनामध्ये विल पॉवर आहे, साधन मन नाही आहे. मनामध्ये विल पॉवर आहे, संकल्प शक्ती आहे. आणि या विल पॉवरला फक्त तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. या विल पॉवरला जसं ज्ञान मिळालं त्या दिशेनं हे विल पॉवर त्या दिशेने जाईल. हे जे अज्ञान नष्ट करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि तुमच्याजवळ ज्ञानासाठी मन आहे, मनामध्ये मनोबल आहे, विल पॉवर आहे. या विल पॉवरला जागृत जर तुम्ही केलं ज्ञानाने, तर तुमच्या सगळ्या क्रिया दोषमुक्त होतील आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकता. आणि म्हणून आपल्याला मनोबलाला ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. मानसिक प्रशिक्षण. मानसिक प्रशिक्षण या सभा किंवा कोणत्याही प्रवचनांना नाही, मानसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि ते मानसिक प्रशिक्षण केव्हा द्यायचं? की जेव्हा तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन आहे, जेव्हा तुमचं लक्ष केंद्रित आहे, लक्ष तुम्ही जेव्हा एकाग्रता आहे तुमचं मन, त्यावेळेस या ठिकाणी मनोबलाला जेव्हा दिशा मिळेल, राईट दिशा मिळेल तर राईट दिशेने जाईल, गलत दिशा मिळेल तर गलत दिशेने जाईल. आणि म्हणून ज्ञान मिळणे आवश्यक आहे. ज्ञान मिळवण्यासाठी ट्रेनिंग आवश्यक आहे.
तेव्हा माणसाचं मन जे आहे अज्ञान दूर होईल आणि दोषमुक्त जीवन आणि मनुष्य स्वतंत्र होईल, दोषातून मुक्त होईल आणि मनुष्य स्वतंत्र जीवन जगेल.